मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विधान केलेलं आहे। निवडणुकीला एकजुटीनं सामोरं जा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मनसेचा आज मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे। मोदी आणि ईव्हीएमच्या जोरावर ते माज करतायत। मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी हे एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे। मुंबई घ्यायची आहे त्याचं स्वप्न, मुंबई ताब्यात घेण्याचं त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करा असं आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना उद्देशून राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर या मेळाव्याला कॅमेरा, प्रसार माध्यमांच्या कॅमेराला परवानगी दिलेली नाहीये, मात्र यामध्ये एक महत्त्वाचं विधान राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना उद्देशून केलेलं आहे। मुंबई ताब्यात घेण्याचं त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करा असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर मोदी आणि ईव्हीएमच्या जोरावर ते माज करतायत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे विरोधकांवर घणाघाती टीका राज ठाकरे यांनी केलेली आहे आणि त्याचबरोबर निवडणुकीला तुम्ही एकजुटीनं सामोरं जा, मुंबई ताब्यात घेण्याचं त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करा असा कानमंत्र आपल्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी दिलेला आहे। मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, आणखीन काय महत्त्वाचा कानमंत्र दिलेला आहे? अगदी बरोबर आहे। मी आज संघामध्ये जो मेळावा घेतला त्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केलेलं आहे आणि याच अनुषंगाने जे त्यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची युती झालेली आहे त्या अनुषंगाने आपल्याला लढायचं आहे। सत्तेविना इतके दिवस राहिलेलो आहे तरी आपला दबदबा कायम आहे। त्याचबरोबर मुंबई हातात घ्यायची आहे त्यांना, म्हणजे जे महायुती आहे किंवा भाजपाचं सरकार आहे त्यांना त्यांचं स्वप्न जे आहे मुंबईवर सत्ता आणण्याचं त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करायचं आहे। अशा प्रकारचं देशामध्ये अनेक वेळा अनेक पक्ष सत्तेविना राहिलेले आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून जायचं नाही आणि येत्या निवडणुकीमध्ये भाजपाला आणि शिंदे गटाचा म्हणजे महायुतीला मुंबईमध्ये धूळ चारायची आहे अशा प्रकारचं वक्तव्य जे कार्यकर्त्यांसमोर आहे ते राज ठाकरे यांनी केलेलं आहे। निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी काढणार आहेत, त्याचबरोबर कुणाला किती जागा मिळाल्या त्यामुळे नाराज होऊ नका अशी सुद्धा कार्यकर्त्यांची समजूत त्यांनी काढलेली आहे। निश्चित, तर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सध्या मेळावा सुरू आहे आणि या मेळाव्यामध्ये राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना उद्देशून कानमंत्र देत आहेत, त्यांना मार्गदर्शन करतात आणि यामध्ये त्यांनी सत्ता नसली तरी आपला दबदबा कमी नाहीये असं म्हटलेलं आहे। तसंच येत्या काळात निवडणुकीच्या प्रचार सभेत अनेक गोष्टी काढणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे।